नमस्कार, कसे आहात सगळे? बरे आहात ना? तुमच्या इच्छा, आकांक्षा, मनोकामना गणपती बाप्पा पूर्ण करू देत आणि तुमचा हा दिवस खूप छान जाऊ दे. तर आज मकर संक्रांती आहे, तर मकर संक्रांतीच्या तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा माझ्याकडून. आणि तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. तर आज आपण मकर संक्रांत आहे, तर गुळपोळी करायची असते या दिवशी. तर आपण आता आज गुळपोळी करूयात. तर गुळपोळीला काय काय साहित्य किंवा कृती लागते आणि ती कशी करायची, कृती कशी करायची, हे आपण या व्हिडिओमधनं आपण बघणार आहोत. तर आज आपण गुळपोळी करणार आहोत. तर त्या गुळपोळीसाठी साहित्य काय काय आहे, तर मी हा गुळ खिसून घेतलेला आहे खिसणीवरती. म्हणजे बारीक आपलं मऊसूत असा गुळ आपला पडतो, म्हणून मी खिसून घेतला आहे. तर हा एक बाउलभर गुळाचा खीस आहे. तर आता आपण यामध्ये थोडंसं बेसन आपण भाजून घालणार आहोत आणि थोडं तिळकूट पण आपण यामध्ये घालणार आहोत. तर तुम्ही बघू शकताय, मी बेसन पण मी भाजून ह्याच्यामध्ये घातलेलं आहे. हे अर्धा वाटी बेसन आहे आणि मी हे तुपावर नाही तर तेलावर भाजून घेतलेलं आहे. तेलावर भाजल्यामुळं खुसखुशीतपणा येतो पोळीला, म्हणून मी खुसखुशीत आणि थोड्याशा कडक होतात म्हणून मी ह्याच्यात तेल घालून तेलावरती छान असं बेसन भाजून घेतलेलं आहे. आता तीळ पण भाजून घेतलेले आहेत, तर तिळाचा आपण कूट करून यामध्ये घालून घेऊया. तर यामध्ये मी तिळकूटसुद्धा घालून घेतलेलं आहे. आता थोडंसं यामध्ये आपण जायफळ पूड घालून घेऊया. तर स्वादाला मी इथं जायफळ पूड घालून घेतलेली आहे. गूळ आहे त्यामुळे मी जायफळ घालत आहे. तर आपण आता हा सगळा गोळा एकत्र आपण मळून घेऊया छानपैकी. तर तुम्ही बघू शकताय, मी असा गोळा करून घेतलेला आहे. आता आपण पोळ्या लाटून घेऊया. तर पोळ्या करण्यासाठी मी इथं कणिक मळून घेतलेली आहे. आपण जे चपाती किंवा पोळी करतो त्यासाठी जी कणिक लागते तशी मी मऊसूत अशी मळून घेतली आहे. तर आपण आता पोळ्या करून घेऊयात, गुळपोळ्या. गुळपोळी लाटताना आपण हे 3 गोळे असे करून घ्यायचे आहेत. एक 2 उंडे जे 2 गोळे आहेत ते कणकेचे आहेत आणि एक गोळा आहे तो गुळाचा, आपण जो मळून घेतलेला गुळ आहे त्याचा आपण गोळा करून घेतलेला आहे. तर आपण हे 2 लाटून घेऊन हे तिन्ही एकसारखे लाटून घ्यायचे आहेत. तर मी असे 3 व्यवस्थित लाटून घेतलेले आहेत. आता हा जो गुळाचा जो गुळ आहे, आपण मळून घेतलेला गुळ होता तो गुळ आहे, तो यामध्ये आपण ठेवून घेऊया. पुरणपोळी करतो तसं आपण भरायचं नाही आहे. तर अशा प्रकारे आपण ह्याच्यावर ठेवून घेतलेला आहे गुळाचा हा गोळा. आता ह्याच्यावरती हा गोळा ह्याच्यावरती ठेवायचा आहे आणि आपण हे सगळं तिन्ही आपण आता पॅक करून घेणार आहोत. तर या प्रकारे मी छानपैकी, हे बघा, या प्रकारे मी असं छानपैकी मी पॅक करून घेतलेला आहे. आता आपण हा जो गोळा आहे आपण पॅक करून घेतला तो आता हा लाटून घेऊयात. आधी लाटायच्या आधी हाताने व्यवस्थित अशी आपण भाकरी करतो तसं थोडंसं थापून घ्यायचं, म्हणजे गूळ सगळीकडे पसरतो आणि मगच लाटून घ्यायचं. पिठावरती, तांदळाच्या पिठावरती लाटा किंवा तुम्ही गव्हाच्या पिठावरती लाटलं तरी चालतंय. मी तांदळाच्या पिठावरती लाटते कारण का पोळी भरभर सरकती, म्हणून मी तांदळाच्या पिठावरती लाटून घेते. तर या प्रकारे मी पोळी लाटून घेतलेली आहे. आता आपण ही पोळी तव्यावरती शेकून घेऊयात. मी या प्रकारे तवा इथं ठेवलेला आहे, तापून घेतलेला आहे तो. आता आपण पोळी शेकून घेऊयात. तर मी पोळी टाकलेली आहे. आता ह्याला तेल वगैरे काही लावायची गरज नाही आहे. आपण अशीच पोळी छानपैकी दोन्हीकडून भाजून घेऊयात. तर या पद्धतीनं मी दोन्ही बाजूनी गुळपोळी भाजून घेतलेली आहे आणि ही आपली गुळपोळी तयार आहे. तर कसा वाटला माझा व्हिडिओ? जर आवडला असेल तर लाईक करा. तुम्ही ही गुळपोळी नक्की ट्राय करून बघा. तर तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ तर लाईक करा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.
आपण पुढच्या व्हिडिओमध्ये असंच एक रेसिपी घेऊन भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.